श्रीराम टाइम्स मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा महिला मेळावा मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न। प्रभाग क्रमांक 1 मधील अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांच्या प्रचारार्थ काढण्यात आली दुचाकी व रिक्षा रॅली। प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीच्या उमेदवारांनी सर्व मतदारांना केले मतदानाचे आवाहन। ज्येष्ठ नागरिक संघ विद्यानगरी देवपूरच्या सभेत स्वामी विवेकानंद जयंती निमित्त करण्यात आले अभिवादन। आणि गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्या हत्येच्या कटातील सर्वांना त्वरित अटक करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा महिला मेळावा देवपुरातील गुलमोहर कॉलनी येथे राज्यमंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे मोठे शस्त्र बाहेर काढण्यात आले आहे। लाडकी बहीण योजना ज्या खात्याकडे आहे त्या महिला बाल कल्याण खात्याच्या मंत्री नामदार आदिती तटकरे यांना राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात उतरवण्यात आले आहे। त्यांच्या प्रमुख उपस्थितीत देवपुरातील गुलमोहर कॉलनी येथे महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। नामदार आदिती तटकरे या स्वतः प्रचारात उतरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 14 प्रभागातील सुमारे 40हून अधिक उमेदवारांचा उत्साह वाढला आहे। महिला मेळाव्यात नामदार आदिती तटकरे यांनी तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी श्यामकांत सनेर, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, अनिल मुंदडा, ॲडव्होकेट सारंग भावसार, जया पवार, कुंदन पवार, ज्ञानेश्वर माळी, महेंद्र सिरसाट, महेंद्र कटारिया यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। घरपट्टी त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच जणांनी इतके दिवस विनंती केली, 2-2.5 वर्ष काय त्याच्यावर फारसं कोणी लक्ष दिलं नाही। ते का दिलं नाही? कारण महानगरपालिकेमध्ये तुमच्या इथल्या हक्काचे लोकप्रतिनिधी बसले नव्हते म्हणून त्यांनी लक्ष दिलं नाही। ज्या वेळेला नगरसेवक नगरसेविका बसतील आणि घरपट्टी रिवाईज करा ही मागणी त्या ठिकाणी जाहीर सभेमध्ये करतील, त्यांच्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये करतील, त्यावेळेला ती बाब गांभीर्याने घेतली जाणार आहे। आज आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळी मंडळी निवडणूक लढवत आहोतच। दादा सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। आज शिंदे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री जरी असले तरी नगर विकास खाते आहे त्यांच्याकडे। त्याच्यामुळे या घरपट्टीचा रिवाईज प्रस्ताव ज्या वेळेला जाईल तर तो नगर विकासकडे जाणार आहे आणि शिंदे साहेबांकडनं ती करून घेण्याची त्या ठिकाणी हमी आपण सगळ्या मंडळींनी घेतलेली आहे। त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये हे प्रश्न आपल्याला सोडवायचे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना आपण आज यशस्वीरित्या राबवतो। दर महिन्याला न चुकता तो लाभ आम्ही माता भगिनींपर्यंत पोहोचवत असतो। आज एकट्या धुळेमध्ये 1 लाखापेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेतात आणि राज्यामध्ये 2.5 कोटीपेक्षा जास्ती महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात। ही पुढेही योजना आम्ही अशाच पद्धतीने सुरू ठेवणार आहोत। पण त्याही पलीकडे जाऊन आज आपल्या धुळ्यामध्ये शहरामध्ये इतकं मोठं शहर आहे, 3.5-4 लाख लोकसंख्या आहे, पण बचत गटांसाठी विक्री केंद्र आपल्याकडे आणखी नाही। आज आपले बचत गट वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ तयार करतात, वस्तू तयार करतात। यांना खऱ्या अर्थानं जर मार्केट उपलब्ध करून दिलं तर महिला आणखीन आर्थिकरित्या सक्षम होऊ शकतील। आणि म्हणून माझी तर सर्व उमेदवारांना विनंती राहील, पहिलं एकदा तुम्ही महानगरपालिकेमध्ये या प्रभागातून केलात की जागा निश्चित करा आणि बचत गटांचे विक्री केंद्र तयार करण्याच्या दृष्टिकोनातून काम करा। जितक्या महिला आर्थिकरित्या सक्षम होतील, जितक्या महिला पुढे जातील, तितकी आपल्या शहराची प्रगती होणार आहे। तरुणांच्या रोजगाराचा इथं प्रश्न आहे। तरुणांसाठी चांगल्या पद्धतीचे प्रशिक्षण केंद्र म्हणजे एखाद्यानी 12वी असताना पुढे ग्रॅज्युएशन करायचं झालं तर कुठल्या फील्डमध्ये त्यांनी करावं, कुठल्या फील्डमध्ये ग्रॅज्युएशन करण्याची त्यांची मानसिक क्षमता आहे। धुळे महानगरपालिका निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक 1 मधील अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांनी प्रभागातील महादेव मंदिरापासून दुचाकी व रिक्षा रॅली काढून प्रचाराची समाप्ती केली। धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक 1 मधील अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांनी प्रभागातील महादेव मंदिरापासून दुचाकी व रिक्षा रॅली काढून प्रचाराची समाप्ती केली. प्रभागातील महादेव मंदिर येथे दर्शन घेऊन त्यांनी दुचाकी व रिक्षा रॅली सुरुवात केली. अलीनगर, भोई सोसायटी, राजनगर संपूर्ण प्रभाग क्रमांक 1 मधून दुचाकी व रिक्षा रॅली उत्साहात संपन्न झाली. यावेळी उमेदवार सुबोध पाटील यांच्या समवेत नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. मी सुबोध पाटील. गेल्या 7-8 वर्षापासून मी समाजसेवेचं काम करत आहे व भारतीय जनता पार्टीचा मंडळ अध्यक्ष होतो. काही कारणास्तव त्यांनी मला तिकीट नाकारलं, पण या परिसरातील जनतेच्या आग्रहाखातर मी या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभा राहिलो व निवडणूक चिन्हही माझं रिक्षा आहे. सर्वसामान्य परिवारात जन्म घेतला मी व मी अगोदर रिक्षात चालवायचो. या ईश्वराची कृपा, या महादेवाचा आशीर्वाद की मला निवडणूक चिन्ह मिळालं. या परिसरात गेल्या 20 वर्षापासून जे माजी नगरसेवक आहे त्यांनी या प्रभागात कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही. मी फक्त विकासावर काम करणार आहे. मला काही कोणावर आता टीका टिप्पणी करायची नाही आहे. मी जनतेला सांगू इच्छितो की आपण बरेच वर्ष या माणसांना दिलेत, नगरसेवक बनवलं, पण मी तुमचा हक्काचा उमेदवार राहील. मी स्वतः तुम्हाला, तुमचं काम असेल मी तुमच्या घरी येईल. माझं काही ऑफिस नाही. तुमचं काम असेल तर मी स्वतः तुम्हाला भेटायला येईल. या परिसरातील मुख्य रस्ते असतील, ओपन प्लेस असतील, पाण्याची समस्या असेल, पथदिवे असतील, या सर्व समस्या मी स्वतः तुमच्या सोडवण्याचा 100% प्रयत्न करेल. कारण की हा प्रभाग जो आहे इकडचा, या प्रभागाकडे लक्ष दिलं गेलेलं नाही. म्हणून जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यात व माझ्यात आपण फरक बघा. हे सर्व धनागडे उमेदवार माझ्या समोर उभे आहेत व मी सर्वसामान्य परिसरातून व सर्वसामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता आहे. म्हणून मी जनतेला विनम्र हात जोडतो, एक विनंती करतो की आपण या निवडणुकीत मला बहुमताने विजयी करा. आपला मुलगा समजा, आपला भाऊ समजा व यावेळेस मला आपली सेवा करण्याची संधी द्या. एक नगरसेवक म्हणून नाही, पण एक सेवक म्हणून मी तुमचं काम करेल. मी या महादेवाच्या मंदिरा साक्षी ठेवून मी आपणासमोर एक विश्वासाने सांगतो की तुम्हाला नगरसेवक म्हणून मी जाणवणार नाही. मी फक्त एक सेवक म्हणून काम करेल. आज या महादेव मंदिरापासून मोटरसायकल रॅली आहे, तरी सर्वांना मी विनंती करतो की या रॅलीत सहभागी व्हा व मला बहुमताने विजयी करा. जय श्रीराम. धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीच्या उमेदवारांनी सर्व मतदार बंधू भगिनींना दिनांक 15 जानेवारी रोजी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले. धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगिता दीक्षित, चंद्रशेखर दुसाने, योगेश पाटील यांनी मतदारांना दिनांक 15 जानेवारी रोजी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शिवसेना शिंदे युतीतर्फे योगिता सचिन दीक्षित, चंद्रशेखर रोहिदास दुसाने व योगेश गोकुळराव पाटील हे उमेदवारी करत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार संपण्याआधी त्यांनी मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सर्व मायबाप, जनता, बंधू भगिनी व माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व बांधव, मी आपणास आज विनंती करतो की आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांचे उमेदवार माझी मिसेस सौ योगिता सुचिता सचिन दीक्षित, तसेच आमचे मित्र भैयासाहेब योगेश पाटील, शेखर भाऊ दुसाने हे तिन्ही घड्याळ या चिन्हावर उमेदवारी करीत आहे. हे उमेदवारी करताना जे माझ्यासोबतचे माझे प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत त्यांना 3 अपत्याची आम्ही हरकत घेतलेली असताना पण व कायद्याच्या बंधनात तसे नियम 2001 नंतर 3रं अपत्य राहिल्यास सदर उमेदवार हा अपात्र असण्याची अपात्र होतो. ह्या कायद्याला वल्गना देऊन त्यांची उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याबद्दल आम्ही हरकत व उच्च न्यायालयात गेलेलो आहे. तरी आमची उमेदवारीमध्ये जनतेला भविष्यात परत कायद्याच्या अटी पूर्ण न केलेल्या उमेदवारावर तुमचे अनमोल मत देऊन आपलं मत वाया न जाऊ देता आम्हाला सहकार्य करावं व आम्हाला तुमच्या सेवेची एक संधी द्यावी. 5 वर्षात आम्ही तुम्हाला हे वचन आजच देतो की आम्ही जर निवडून आलो
तर तुम्हाला नगरपालिकेचे जे नियमित गरजा आहेत, जसं घंटागाडी, रोड, नळाला नियमित पाणी, या सर्व गरजा आम्ही तुम्हाला पूर्ण करू. आमच्या गरजामध्ये आम्ही कमी पडणार नाही. एक सेवेची संधी द्या, त्या संधीचं सोनं करायची आमची इच्छा आहे व तुमच्या साथवरच आम्ही आमची उमेदवारी केलेली आहे. तरी सर्व प्रभाग क्रमांक 1 मधील जनतेला आपलं मत वाया न घालता कायद्याच्या अटी व शर्तीमध्ये जो उमेदवार पात्र आहे व जो संशयास्पद उमेदवार नाही, कोणाच्याही दबावाला किंवा दडपशाहीला बळी न पडता आपण निर्भयपणे आम्हाला मतदानाची साथ द्या. 3 घड्या या चिन्हावर मतदान करून आमच्या उमेदवारांना बहुमोल मतांनी तुमचं अनमोल मत देऊन विजयी करा, ही मी सर्वांना प्रार्थना करतो. येणाऱ्या 16 तारखेच्या जल्लोषात सर्व आपण सामीलच होऊ, ही मी प्रभूचरणी व स्वामीचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. येणाऱ्या 16ला आपला जल्लोष निश्चित होईल याची मला खात्री आहे. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं सहकार्य आणि तुमच्या सेवेसाठी पुढचे 5 वर्ष स्वतःला समर्पित करेन. धुळे येथील देवपुरातील ज्येष्ठ नागरिक संघ विद्यानगरीची सभा अध्यक्ष विजय मंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी संपन्न झाली. यावेळी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ विद्यानगरीची बैठक अध्यक्ष विजय हिलाल मंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी संपन्न झाली. सभेत स्वामी विवेकानंद जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक भगवान पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांचे कार्य या विषयावर मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी अध्यक्ष विजय मंगळे, सुदाम पाटील, ST चौधरी, सुभाष पाटील, पंढरीनाथ चित्ते, SS ठाकूर आदी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस तसंच मासाहेब जिजामाता यांचाही जन्मदिवस, दोघांनाही मी विनम्र अभिवादन करतोय. आजचा हा 12 जानेवारी युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आता स्वामी विवेकानंदांबद्दल वेळ कमी आहे आणि मला वाटतं बसलेल्या चेहऱ्यांकडे पाहिल्यानंदांचं थोडीशी ओळख व्हावी. आणि नेमकं विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये काय भाषण दिलेलं आहे हे फक्त आपल्याला माहिती आहे. बहिणींनो आणि भावांनो इथून सुरुवात केली आणि त्यांनी भाषण गाजवलं, एवढंच आपल्याला साधारणतः माहिती मला मिळाली. मोठं पुस्तक आहे, भारतातील महान म्हणून एक पुस्तक आहे, ते I.S. इलियट या मोठ्या लेखकाने संपादित केलेले आणि त्यामध्ये काय बोलले हे मी तुम्हाला वाचून दाखवतो. कारण किती सांगितलं तर त्याच्यामध्ये वेळ जातो आणि नेमकं त्यांना काय सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांग. महान भाषणं आणि याच्यामध्ये ते व्याख्यान आलेलं आहे. काय म्हणाले ते बघा हिंदीत की बहनों और भाइयों, आपने हमारा जैसा हार्दिक और स्नेहपूर्ण स्वागत किया है, उसके लिए आभार व्यक्त करने के लिए जब मैं यहाँ खड़ा हूँ तो मेरा मन, मैं विश्व की सबसे प्राचीन सन्यासियों की परंपरा की ओर से आपको धन्यवाद देता हूँ. मैं आपको धर्मों की जननी और से धन्यवाद देता हूँ और मैं सभी वर्गों एवं पंथों के करोड़ों हिंदुओं की ओर से आपको धन्यवाद देता हूँ. इस मंच पर आए इन सब वक्ताओं को जो भी मेरा धन्यवाद, जिन्होंने पूर्व से आए प्रतिनिधियों का उल्लेख करना देशों के सहिष्णुता का संदेश पहुंचाने के सम्मान के अधिकारी हो सकते हैं. धुळे शहरातील मुंबई आग्रा रोडवरील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्या हत्येच्या कटातील सर्वांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी भूपेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्या हत्यारांना तसेच मास्टरमाइंड यांना त्वरित अटक करावी व पुढील अनर्थ टाळावा अशी मागणी भूपेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. त्यांनी सांगितले की गुरुद्वारामध्ये ज्या संत धीरज सिंग यांचा खून झाला आहे त्याचा मास्टरमाइंड रणवीर सिंग, सुखदेव सिंग, दर्शन सिंग, सुखदेव सिंग, रणजित सिंग, सुखदेव सिंग शेर सिंग राहणार दहाचक, रावतसर, राजस्थान तसेच जगविंदर सिंग उर्फ जग्गा
हरप्रीत सिंग आणि सुखविंदर सिंग हरप्रीत सिंग हे आहे. सदर गुन्ह्यातील रणवीर सिंग याने सांगितले की त्याची सासू सोबत संत धीरज सिंग यांचे अवैध संबंध होते, तसेच माझ्या पत्नी सोबत देखील त्यांचे अवैध संबंध आहेत अशी मला शंका आहे. रणबीर सिंग जेव्हा पंजाब येथे येत असत तेव्हा तो आमच्या घरी आल्यावर आम्हाला पगडी आणि मालमत्तेबाबत सांगत असे की बाबा म्हणजे संत धीरज सिंग यांना सांगून पगडी आणि मालमत्ता माझे नावे करण्यास सांगा. जर नाही केले तर संत साधू सिंग मोनी यांचा खून झाला तर यास बाबा संत धीरज सिंग यांचा देखील खून होऊ शकतो. बाबा धीरज सिंग यांच्या तिजोरीत ठेवलेले 5 ते 8 किलो सोने आणि संघटनेने देणगी स्वरूपात जमा केलेली रक्कम रुपये 2 ते 4 करोड इतकी रोख जे धुळे येथून गुरु तेग बहादर यांच्या शहीदी मार्च हा नागपूर येथे जाणार होता त्यासाठीची सदरची रक्कम ही संघटनेने जमा करून बाबा संत धीरज सिंग यांच्याकडे जमा केलेली होती. सदरचे 5 ते 8 किलो सोने आणि संघटनेने जमा केलेली देणगीची रोख रक्कम रुपये 2 ते 4 करोड हे सर्व रणवीर सिंग हा चोरी करून घेऊन गेला आहे. तसेच रणवीर सिंग याच्याकडे 45 mm चे 35 काडतूस तसेच 8 mm चे 8 काडतूस हे पोलिसांना आढळून आले आहेत. सदरचे 8 mm काडतूस साठी लागणारे पिस्तोली आज सुद्धा त्याच्याच ताब्यात असून सदरची पिस्तोली त्याच्याकडून पोलिसांनी जप्त करावी. धुळे शहरात महानगरपालिका निवडणूक लागलेल्या असताना सदरच्या निवडणूक आचारसंहितेच्या नियमानुसार शस्त्रास्त्र तसेच त्यासाठी लागणारे काडतूस हे शासनाकडे जमा करावे लागतात. तरी सुद्धा रणवीर सिंग याने त्याच्याकडे असलेले 45 mm आणि 8 mm चे काडतूस हे जमा का केले नाहीत, तसेच 8 mm चे पिस्तूल देखील त्याच्याकडेच आहे. त्यामुळे रणवीर सिंग याने निवडणूक आचारसंहितेचा भंग केलेला आहे. जगविंदर सिंग उर्फ जग्गा याने सांगितले की रणवीर सिंग याने बाबा संत धीरज सिंग यांचा खून केला आहे. आता तो माझी आई आणि माझी बहीण यांचा देखील खून करेल, म्हणून सदर हत्याकांडातील सर्व मास्टर माइंड यांना अटक करावी अशी मागणी भूपेंद्र सिंग यांनी केली आहे. मैं भूपेंद्र सिंह किशन सिंह चुनागढ़ रोड पातना पंजाब का रहने वाला हूँ और मैं आज से कुछ दिन पहले भी आपके माध्यम से यहाँ पर प्रेस को संबोधित किया था और आज भी मैं करने वाला हूँ. जो मैंने बात बताई कि इसका मास्टरमाइंड रणवीर है, इसके पिता सुखदेव सिंह, इसके भाई रंजीत, दर्शन, इसका साले जगविंदर और जसविंदर उर्फ जग्गा है. और मैं आपके माध्यम से महाराष्ट्र सरकार से और धुले पुलिस के ये निवेदन करूंगा, जो इसके पास से 45 कारतूस मिले हैं, जब चोर जाब्ता लगा हुआ है तो इसने वो जमा क्यों नहीं करा. और उसमें 8 कारतूस ऐसे मिले हैं जो SLR जैसे हैं. मैं ये भी निवेदन करता हूँ महाराष्ट्र सरकार से और धुले पुलिस से कि जब उसका अब नए केस में आप रिमांड लें तो उससे जो 8 mm के कारतूस मिले हैं उसका जो असला है जिनसे वो चलने थे वो असला बरामद करने की जरूरत है. अति जरूरी है ये उसके असला बरामद करना. अगर उसका रिमांड लेकर उसको अच्छी तरह से पूछताछ की जाए तो हथियारों का और जखीरा भी बरामद हो सकता है. पुलिस लोग आपको मदद कर अब ठीक है, बराबर. सरकार से मांग यही है कि इस कत्ल को पब्लिक के सामने लाकर दोषी को कड़ी से कड़ी सजा दी जाए. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा महिला मेळावा मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न. प्रभाग क्रमांक 1 मधील अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांच्या प्रचारार्थ काढण्यात आली दुचाकी व रिक्षा रॅली. प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीच्या उमेदवारांनी सर्व मतदारांना केले मतदानाचे आवाहन. ज्येष्ठ नागरिक संघ विद्यानगरी देवपूरच्या सभेत स्वामी विवेकानंद जयंती निमित्त करण्यात आले अभिवादन. आणि गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्या हत्येच्या कटातील सर्वांना त्वरित अटक करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.